थिंक जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता महत्त्वाचं हे असतं की तुम्ही किती एन्जॉय करता. आय थिंक स्ट्रगल करणं पण तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. असं नाही होत ॲज अ बॅट्समन की फक्त तुम्ही जेव्हा रन्स बनवता तेव्हाच तुम्ही एन्जॉय करता. स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तुम्ही कसं एन्जॉय करता आणि कसं टॅकल करता आणि इम्पॉर्टंट असतं की त्या मुवमेंटला तुम्ही नॉट आऊट आहात, विकेटवर आहात. भले तुमच्या हेल्मेटवर बॉल लागतोय किंवा तुम्ही बीट होताय किंवा दिसताना दुसऱ्यांना किंवा टी व्हीवर एकदम विचित्र दिसतंय. त्याचं फार महत्त्व त्याला जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे मला वाटतं. बिकॉज ॲज अ बॅट्समन इम्पॉर्टंट असतं की तुम्ही नेक्स्ट बॉल फेस करताय. बिकॉज बॅट्समनला आऊट व्हायला नेहमी एक बॉल लागतो. बट मी ॲक्च्युली ही इनिंग खूप एन्जॉय केली बिकॉज टेस्ट क्रिकेट रिअल काय असतं ते मला ॲक्च्युली कळलं की स्ट्रगलिंग नंतर तुम्ही जेव्हा 100 करता आणि ते जे फिलिंग असतं ते ॲक्च्युली मला आज रिअलाईज झालं की प्रत्येक 100 आहे तुम्ही कधी 120, 130, 140 बॉलमध्ये नाही करत. तुम्हाला कधी कधी जास्त टाईम स्पेंड करावा लागतो विकेटवर. 200-230 बॉल खेळावे लागतात 100 करण्यासाठी. सो मी या इनिंगला खूप वर रेट करीन माझ्या ज्या प्रकारे मी खेळलो इथे.